ट्वेल्थ मॅथ्स मेड इझी या चॅनलमध्ये परत एकदा आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण डेरिव्हेटिव्ज या चॅप्टरमधल्या डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन या टॉपिकवरती शॉर्टकट बघणार आहोत. आधी हे जर सम आहे किंवा हा जो काही पार्ट आहे तो आपण थेरीने सॉल्व करू एखादं सम, आणि मग त्याचं शॉर्टकट काय आहे ते स्टडी करू. आता एक सम असा आहे, रूट एक्स प्लस रूट वाय इज इक्वल टू रूट ए. ओके, therefore taking derivative of both sides with respect to x, therefore root's derivative 1 upon 2 root x into x derivative 1 plus same way root y derivative 1 upon 2 root y and y derivative dy by dx is equal to root a, which is constant. Derivative of constant is always 0. Therefore 1 upon 2 root y dy by dx is equal to minus 1 upon 2 root x. Therefore dy by dx is equal to minus 2 root y upon 2 root x, that is minus root y upon root x, which is nothing minus under root of y upon x. आता शॉर्टकट काय तोच बघू आपण. dy by dx is equal to minus derivative with respect to x, derivative with respect to x, but keep y constant. विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, पण त्यावेळेस वायला मात्र काय करायचं आहे, कॉन्स्टंट म्हणून वापरायचं आहे. डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय कीप एक्स कॉन्स्टंट. ओके, बघू आता वापरतो. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस आहे. आता या फंक्शनचं ओरिजिनल समचं आपल्याला करायचं आहे. ओके, न्यूमरेटरमध्ये काय म्हटलं त्यांनी, डेरिव्हेटिव्ह ऑफ विथ रिस्पेक्ट टू एक्स कीपिंग वाय ॲज कॉन्स्टंट. रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट एक्स प्लस, ओके ह्याला आपण जरासा आधी रीराईट करू, रूट एक्स प्लस रूट वाय मायनस रूट ए इज इक्वल टू 0. सगळ्या टर्म्स एका साईडला अपोजिट साईडला 0, आणि मग शॉर्टकट वापरायला सुरुवात करायची. ओके, इथे रूट वाय दिसतोय, पण आपण काय म्हटलं इथे, कीप वाय कॉन्स्टंट, म्हणजे ही कॉन्स्टंट टर्म झाली, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह 0 होईल. मायनस रूट ए इटसेल्फ कॉन्स्टंट, ह्याचा पण डेरिव्हेटिव्ह 0 अपॉन डिनॉमिनेटरमध्ये काय म्हटलं आपण, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय कीपिंग एक्स ॲज कॉन्स्टंट. त्यानंतर रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह येईल 0, कॉन्स्टंट आपल्या दृष्टीने, प्लस 1 अपॉन 2 रूट वाय, रूट वायचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट वाय, आणि या एचा डेरिव्हेटिव्ह 0. ओके, डिनॉमिनेटर ऑफ डिनॉमिनेटर गोज टू न्यूमरेटर, म्हणजे हा मायनस साईन राहणार, 2 रूट वाय अपॉन 2 रूट एक्स, 2 कॅन्सल होईल, रूट अंडर रूट ऑफ वाय अपॉन एक्स. ओके, चेक करू बघू आपण आता अजून एखादं सम घ्या. नेक्स्ट सम, cos of xy is equal to x plus y, taking derivative of both sides with respect to x.
Therefore dy by dx of cos of xy is equal to dy by dx x plus y. dy by dx of cos, पहिल्यांदा कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन xy इंटू dy by dx of xy इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस वाय. राईट साईडला काय आपल्याकडे फंक्शन x प्लस वायचं डेरिव्हेटिव्ह. ओके, विथ रिस्पेक्ट टू x. एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1, वायचं डेरिव्हेटिव्ह dy by dx. देअरफॉर मायनस साइन xy इंटू u इंटू v फॉर्म, x तसाच वायचं डेरिव्हेटिव्ह dy by dx प्लस वाय तसाच एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 इंटू 1 नाही लिहिलं तरी चालेल, इज इक्वल टू 1 प्लस dy by dx. देअरफॉर आता या मायनस साइन एक्स वायने आतमध्ये मल्टिप्लाय केलं, मायनस एक्स इंटू साइन एक्स वाय इंटू dy by dx, मायनस या टर्मने परत वायला मल्टिप्लाय केलं, मायनस वाय साइन ऑफ एक्स वाय इज इक्वल टू 1 प्लस dy by dx. dy by dx चे दोन टर्म्स झाल्यात. ओके, ही निगेटिव्ह टर्म या साईडला शिफ्ट केली, लेफ्ट साईडची निगेटिव्ह टर्म dy by dx ची राईट साईडला, आणि हा राईट साईडचा 1 जो आहे तो इकडे आणला, तर हा विल मायनस 1 मायनस वाय साइन ऑफ एक्स वाय इज इक्वल टू dy by dx प्लस x इंटू साइन ऑफ एक्स वाय dy by dx. देअरफॉर हे मायनस साइन बाहेर घेतलं तर 1 प्लस वाय साइन एक्स वाय इज इक्वल टू dy by dx कॉमन घेतला तर 1 प्लस एक्स इंटू साइन ऑफ एक्स वाय dy by हम हा जो काय मल्टिप्लाय करणार पार्ट आहे तो इथे डिनॉमिनेटरला येईल, मायनस 1 प्लस वाय इंटू साइन ऑफ एक्स वाय डिवायडेड बाय 1 प्लस एक्स इंटू साइन ऑफ एक्स वाय. दिस इज आवर ट्रॅडिशनल डेरिव्हेटिव्ह मेथड फॉर इम्प्लिसिट फंक्शन. आता याला इम्प्लिसिट का म्हटलं, मागाच्या संबंध आणि या संबंध पण इथे एक्स आणि वाय आहे, कॉस ऑफ एक्स इंटू वाय. हा एक्स आणि वाय एकमेकांपासून वेगळा होऊ शकत नाही, सेम वे इथे पण तसंच आहे, म्हणून याला म्हटलं आहे इम्प्लिसिट पण, इम्पॉसिबल टू स्प्लिट. आता आपण शॉर्टकट वापरूया. dy by dx इज इक्वल टू मायनस, काय म्हटलं आपण न्यूमरेटरमध्ये फॉर्मॅटमध्ये, न्यूमरेटरमध्ये काय म्हटलं बघा, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स कीपिंग वाय कॉन्स्टंट. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस. आता इथे आपलं रूलप्रमाणे शॉर्टकट वापरायचं असलं तर या सगळ्या टर्म्स एका साईडला आणायच्या, अपोजिटला 0 करायचं आणि मग शॉर्टकट वापरायचं. ह्या सगळ्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स वाय इंटू एक्स वायचं डेरिव्हेटिव्ह एक्स इंटू वाय, एक्स तसाच वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय, बघा महत्त्वाचा पार्ट आहे, काय म्हटलं आहे, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स कीपिंग वाय ॲज कॉन्स्टंट. हा पार्ट महत्त्वाचा आहे, नेहमीच्या डेरिव्हेटिव्हसारखं करायचं नाही आहे. ओके, म्हणजे dy बाय dx इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स वाय आणि एक्स इंटू वाय, या एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1, वाय तसाच राहणार आहे. ओके, लक्षात आलं आहे का? कीपिंग वाय ॲज कॉन्स्टंट म्हणजे इथे सपोज 4x आहे असं गृहीत धरलं तर 4xचं डेरिव्हेटिव्ह 4 होतं, बरं, 4 इज अ कॉन्स्टंट. तसंच इथे वाय म्हणजे कॉन्स्टंट म्हणून समजायचं आहे आपल्याला, बरोबर. मायनस एक्स त्याचं जसं मायनस 1 झाला आणि मायनस वायच्या जागी 0 होणार, कारण वाय ॲज अ कॉन्स्टंट आहे.
डिवायडेड. आता याचंच डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायचं आहेत आपल्याला. ओके, मायनस साईन एक्स वाय, साईन कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन इंटू. आता इथे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायचं, किपिंग एक्स ॲज कॉन्स्टंट, म्हणजे इथे एक्स राहणार. ओके, मायनस या पार्टचं झालं मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह 0, पण एक्स ॲज कॉन्स्टंट आहे, मायनस वायचं डेरिव्हेटिव्ह 1, मायनस 1. ओके, 1 2 3 तिन्ही मायनस साईन आहेत, ते बाहेर घेतलं. या तिघांमधलं मायनस साईन बाहेर घेतलं, ते या मायनसबरोबर कॅन्सल होईल. म्हणजे वरती काय राहील बघा. ओके, इथलं पण मायनस साईन बाहेर घेतलं, तर हा साईन एक्स वाय इंटू वाय किंवा वाय साईन एक्स वाय प्लस 1 डिनॉमिनेटरमधला. तर हे सगळे मायनस साईन ऑलरेडी बाहेर गेले, तर हे सगळे प्लस होणार आहेत. ओके, जिथे होईल एक्स साईन एक्स वाय प्लस 1. बघा, मग असं रेग्युलर मेथडनी आणि हे शॉर्टकटनी दोन्हींचे आन्सर्स सेम आले आहेत. ओके, तर इथे घेताना न्यूमरेटरमध्ये घेताना दिलेल्या पूर्ण एक्सप्रेशन्स आहे त्याचं विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घेताना वायला कॉन्स्टंट ठेवायचं, आणि डिनॉमिनेटरचा पार्ट देताना त्याच एक्सप्रेशनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू वाय, पण त्यावेळेस एक्सला काय करायचं, कॉन्स्टंट ठेवायचं. ओके, ही ट्रिक लक्षात आली तर 2 लाईनीमध्ये तुमचं हे आन्सर तयार होतं. दिस इज ओनली फॉर CET JE, नॉट फॉर बोर्ड एक्झाम. हा शॉर्टकट बोर्ड एक्झामला वापरायचा नाही. क्लिअर? दिस इज ओनली फॉर CET अँड JE. ओके, अजून एखादं सम बघू आपण. पुढचं सम बघा, y e रेस टू एक्स प्लस एक्स e रेस टू वाय इज इक्वल टू 1. आपण रेग्युलर मेथडने डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत, टेकिंग डेरिव्हेटिव्ह. देअरफॉर हा u इंटू व्ही फॉर्म आहे, वाय तसाच ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स तसाच वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx. ओके, दिस इज आवर फर्स्ट टर्म प्लस परत u इंटू व्ही फॉर्म, एक्स तसाच ई रेस टू वायचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू वाय, पण वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx प्लस ई रेस टू वाय तसाच एक्स डेरिव्हेटिव्ह 1 इंटू 1 नाही लिहिलं तर चालेल, इज इक्वल टू 0, 1चं डेरिव्हेटिव्ह 0. dy/dx चे 2 टर्म झालेत. ओके, आणि इथे नॉन dy/dx चे 2 टर्म झालेत. आधी dy/dx चे टर्म्स एकत्र करू, ई रेस टू एक्स प्लस एक्स इंटू ई रेस टू वाय dy/dx इज इक्वल टू नॉन dy/dx टर्मवाल्या टर्म्स अपोजिट साईडला शिफ्ट केल्या, मायनस वाय इंटू ई रेस टू एक्स मायनस एक्स इंटू ई रेस टू वाय. देअरफॉर dy/dx इज इक्वल टू, दोन्ही साईडचं मायनस साईन बाहेर घेतलं, वाय ई रेस टू एक्स प्लस एक्स ई रेस टू वाय अपॉन ई रेस टू एक्स प्लस एक्स इंटू ई रेस टू वाय. परत एकदा व्यवस्थित डेरिव्हेटिव्ह बघा. ओके, मग अशा ज्या चुकून इथे या 2 ज्या टर्म्स आहेत नॉन डेरिव्हेटिव्हवाल्या, वाय ई रेस टू एक्स
तर इकडे त्यांना मायनस होईल आणि हा प्लस ई रेस टू वाय मायनस ई रेस टू एल इथे एक्सचा लिहिला गेला तो कॅन्सल करून टाकला आपण. ओके, आता अजून काय करता येईल आपल्याला याच्यात. ई रेस टू वाय. ओके ओके झाला. आता शॉर्टकट वापरू आपण. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस साईन. न्यूमेटरमध्ये काय लिहायचं, या सगळ्या एक्सप्रेशन ह्याचं एक्सप्रेशन काय होईल सिम्प्लिफाय वाय ई रेस टू एक्स प्लस एक्स इंटू ई रेस टू वाय मायनस वन इज इक्वल टू 0. पूर्ण एका साईडला घ्यायचं, अपोजिट साईडला 0. आता ह्याचं विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं आहे. वाय इज कॉन्स्टंट वाय इंटू ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय तसंच राहणार कारण आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतो. एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 1चं डेरिव्हेटिव्ह 0. आता डिनॉमिनेटरमध्ये लिहिताना याच एक्सप्रेशनचं विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायचं आहे, किपिंग एक्स ॲज कॉन्स्टंट. ई रेस टू एक्स तसाच वायचं डेरिव्हेटिव्ह 1 प्लस एक्स तसाच ई रेस टू वायचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू वाय इंटू वायचं डेरिव्हेटिव्ह 1 नाही लिहिलं तरी चालेल. ई रेस टू वाय प्लस ओके. त्या शॉर्टकट जो आहे हा सी टीच्या दृष्टीने फार सिम्पल आहे. न्यूमेटरमध्ये त्या पूर्ण एक्सप्रेशनचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स द्यायचं, पण त्यावेळेस वायला कॉन्स्टंट कन्सिडर करायचं. तेच डिनॉमिनेटरमध्ये लिहिताना त्याच एक्सप्रेशनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू वाय, पण त्यावेळेस एक्सला कॉन्स्टंट धरायचा. ओके, अजून एखादं सम बघू आपण. बघा पुढचं सम काय दिलं, एक्स वाय इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स वाय. डेरिव्हेटिव्ह घेतलं दोन्ही साईडचं, डी बाय डी एक्स ऑफ एक्स वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स वाय. देअरफॉर एक्स वायचा डेरिव्हेटिव्ह यू इंटू व्ही फॉर्म, एक्स तसाच वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स प्लस वाय तसाच एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 इंटू 1 नाही लिहिला ते चालेल. ओके, पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह लॉगचं, लॉग ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग इज 1 अपॉन दॅट क्वांटिटी इंटू, आता ही क्वांटिटीचा डेरिव्हेटिव्ह पण इथे यू इंटू व्ही फॉर्म आहे म्हणजे मग सारखंच एक्स तसाच वायचा डेरिव्हेटिव्ह प्लस वाय तसाच एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. देअरफॉर एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इज इक्वल टू, या क्वांटिटीने आतमध्ये मल्टिप्लाय करायचं आहे. इथे एक्स पहिल्या टर्मला मल्टिप्लाय करताना एक्स कॅन्सल होईल, 1 अपॉन वाय डी वाय बाय डी एक्स प्लस इथे वाय कॅन्सल होईल 1 अपॉन एक्स. आता दोन डी वाय बाय डी एक्सच्या टर्म्स आहेत आणि दोन नॉन डी वाय बाय डी एक्स. डी वाय बाय डी एक्सच्या सगळ्या टर्म्स एका साईडला आणल्या. एक्स डी वाय बाय डी एक्स मायनस 1 अपॉन वाय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1 अपॉन एक्स मायनस हा 1 अपॉन एक्स मायनस वाय. ओके, हा यातला डी वाय बाय डी एक्स काढला बाहेर, एक्स मायनस 1 अपॉन वाय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1 अपॉन एक्स मायनस वाय. आता याला सिम्प्लिफाय करायचं आपल्याला, इथे सिम्प्लिफाय करायचं. इथे करून बघू. सिम्प्लिफिकेशन एक्स वाय मायनस 1 अपॉन वाय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, इथे होईल 1 मायनस एक्स वाय अपॉन एक्स. ओके, देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, ह्यातलं मायनस साईन बाहेर घेतलं, एक्स वाय मायनस 1 अपॉन एक्स इंटू हा वाय वरती जाईल आणि हा एक्स वाय मायनस 1 खालती येईल. ह्या ब्रॅकेटला हा ब्रॅकेट निघून जाईल, मायनस वाय अपॉन एक्स. दिस इज अवर डी वाय बाय, दिस इज अबाउट स्टोरी ऑफ थेरी. ओके, आता हेच सम आपण शॉर्टकटनी करण्याचा प्रयत्न करू. तेच सम आपण आता शॉर्टकटनी वापरणार आहोत. आधी पहिल्यांदा शॉर्टकटसाठी आपल्याला व्यवस्थित अरेंज करून घ्यायचं आहे. एक्स वाय मायनस लॉग ऑफ एक्स वाय इज इक्वल टू 0. देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस, या एक्सप्रेशनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायला कॉन्स्टंट धरायचा. या वाय तसाच एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 नाही लिहिलं चालेल, मायनस लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स वाय इंटू वाय तसाच होणार आहे एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1
इथे रेग्युलर डेरिव्हेटिव्ह घ्यायचं नाही, इथे आपण काय करतो विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतो आहे. इथे वाय हा कॉन्स्टंट आहे. ओके, आता सेम प्रोसेस खालती करायची. याच एक्सप्रेशनचा डेरिव्हेटिव्ह वाय घ्यायचं आहे, एक्सला कॉन्स्टंट म्हणजे एक्स असणारा, वायचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 एक्स वाय इंटू एक्स तसाच, कारण एक्स हा कॉन्स्टंट आहे, वायचा डेरिव्हेटिव्ह 1. ओके, या वाय बरोबर हा वाय जाईल, इथेच लिहूया आपण जरासं पुढे. या वाय बरोबर हाच वाय जाईल, म्हणजे हा होईल मायनस इन ब्रॅकेट वाय मायनस 1/x. आणि खालती काय होईल बघा, या एक्स बरोबर हा एक्स जाईल, एक्स मायनस 1/y. सिम्प्लिफिकेशन करूया, मायनस हा होईल एक्स वाय मायनस 1/x डिवाइड बाय एक्स वाय मायनस 1/y. दोन्ही एक्स वाय मायनस 1 निघून जाईल, डिनॉमिनेटरवरती जाईल, हा होईल मायनस वाय अपॉन. दोन स्टेप्समध्ये हे आन्सर तयार झालं. त्यामुळे हा जो शॉर्टकट आहे, शॉर्टकट काय सांगितला, फक्त कोणासाठी, इम्प्लिसिट फंक्शन डेरिव्हेटिव्ह. काय सांगितलं, dy बाय dx इज इक्वल टू मायनस दिलेल्या एक्सप्रेशनचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स कीपिंग वाय कॉन्स्टंट डिवाइडेड बाय डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय कीपिंग एक्स कॉन्स्टंट. दिस इज अ शॉर्टकट. तर ह्या शॉर्टकटने तुमचं थिअरीचा पार्ट पूर्ण ड्रॉप दो, डायरेक्ट तुम्ही दुसऱ्या स्टेपला आन्सर लिहू शकता. आता आपल्या इथे इम्प्लिसिट फंक्शनवरती एक्झरसाईजमधला एका एक्झरसाईजमधला जवळपास निम्मा पार्ट आहे. समची प्रॅक्टिस करा. आणि हे जे काही शॉर्टकट्स वेळोवेळी सांगितले जात आहेत तुम्हाला, ते नुसते शॉर्टकट लक्षात ठेवू नका, आधी थेअरी समजून घ्या. कारण थेअरी समजली तर शॉर्टकट्स पण समजेल. दुसऱ्या शॉर्टकट्सवरती काहीही लिहिता येणार नाही. परीक्षेत सगळे शॉर्टकट्स ब्लँक होतात. ओके, प्रेशरमुळे. आणि शॉर्टकट्स तर किती लक्षात ठेवणार तुम्ही, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स सगळ्याचे शॉर्टकट्स लक्षात ठेवणं अवघड आहे. त्यामुळे थेअरी तर कन्सिडर कराच तुम्ही, थेअरी व्यवस्थित परफेक्ट तयार करा, त्यामुळे तुमचं शॉर्टकट्स लक्षात ठेवण्याचा त्रास वाचेल. पण ॲट अ टाईम थेअरीनी पण तेच सम सोडवा आणि तेच समचं उत्तर डायरेक्ट शॉर्टकटनी काढण्याचा प्रयत्न करा. दोन्ही मॅच होतील असं ज्यावेळी सगळ्या समच्या बाबतीत व्हायला लागेल, त्यावेळी तुमचे दोघांची तयारी, थेअरीची बोर्डाच्या दृष्टीने आणि CET जायची शॉर्टकटच्या दृष्टीने तयारी पूर्ण होईल. नुसतंच थेअरी किंवा नुसतं CETच्या शॉर्टकट्सवरच्या नादी लागू नका. दोन्हीही गोष्टी ॲट अ टाईम पॅरलली वर्कआउट करत राहा, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स खूप वाढेल. ओके, तर प्रॅक्टिस करा. आणि काही डाऊट्स असले तर लगेच व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती मेसेज करा. तर आजच्या दिवस आपण इथेच थांबूया. आशा आहे तुम्हाला हा प्रकार शॉर्टकट समजला असेल, आवडला असेल. जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. ओके, थँक्यू.